Good morning, all of you. My name is Sangeeta Matne. In previous lecture, we have learned word problem of decimal fractions. Today, we are going to learn how to show decimal fractions on the number line. आता number line पाहूया. Number line तुम्ही शिकलेले आहात. Showing decimal fraction on the number line. या number line चं observation करायचं. And show the following numbers on the number line. आणि खालील नंबर आपल्याला नंबर लाईन वर दाखवायचे आहेत. आपण आता नंबर लाईन काढूया. पहा, नंबर लाईन 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अप टू इन्फायनाइट. किती पर्यंत ती वाढू शकते दोन्ही साइडला. आता पहा, आपण 0 to 1 या दोघांच्या मध्ये आपण या 10 इक्वल पार्ट्स करणार आहोत. का बरं करणार आहोत? कारण डेसिमल फ्रॅक्शन आपल्याला दाखवायचे आहेत. म्हणून आपण 0 to 1 मध्ये 10 इक्वल पार्ट्स करूया. पहा आता, फर्स्ट 0.1 means 1 upon 10, 0.2, 0.3, 0.4, 0.5, 0.6, 0.7, 0.8, 0.7 गिवन आहे नंबर लाईन मध्ये. 0.8 आपल्याला दाखवायचा आहे, तो आपण दाखवला. आता पहा, 0.8 means 8 upon 10. 0.9 means 9 upon 10 and 10 upon 10 means 1. म्हणून हा 1 आलेला आहे. असेच पुढे सगळ्या नंबर लाईन्स जी आहेत 1, 2, 3 या सगळ्यांमध्ये आपण 10 इक्वल पार्ट्स करूया. पहा, आता सेकंड नंबर कोणता दाखवायचा आहे? 1.9. मग 1 च्या आपण राईट हँड साइड कडे काउंट करत येऊया. 1.1, 1.2 अप टू 1.9 पर्यंत काउंट करत यायचा आणि 1.9 आपल्याला हा डेसिमल फ्रॅक्शन लिहिता येईल. त्यानंतर कोणता दिलेला आहे? 2.7. त्याचप्रमाणे करायचं. 2.1, 2.2 अप टू 2.7. नेक्स्ट 3.5 आहे. 3.1, 3.2 अप टू 3.5 पर्यंत. 4.2 आहे. 4.1, 4.2 and 6.5 जो आहे तो नंबर गिवन आहे नंबर लाईन मध्ये. अशा प्रकारे आपण डेसिमल फ्रॅक्शन कोणताही नंबर लाईन वर दाखवू शकतो. ही नंबर लाईन तुम्ही ड्रॉ करायची. ओके. नेक्स्ट, प्रॅक्टिस सेट 15. राईट द प्रॉपर नंबर इन द एम्प्टी बॉक्सेस. एम्प्टी बॉक्सेस दिसत आहेत आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर नंबर लिहायचे आहे. फर्स्ट 3 upon 5 is equal to 3 upon 5. आता याच्यामध्ये पहा, 3 काय आहे? न्यूमरेटर. 5 काय आहे? डिनॉमिनेटर. सगळ्यात पहिले आधी डिनॉमिनेटर पाहायचा. 5 डिनॉमिनेटर आहे. 5 ला कितीने मल्टिप्लाइड केलं म्हणजे 10 येईल, कारण 10 गिवन आहे. मग विचार करायचा थोडासा. 5 multiplied by 2 is equal to 10 means 10 आन्सर मिळेल. आपण ज्या नंबरनी डिनॉमिनेटरला मल्टिप्लाइड करतो त्याच नंबरनी आपण न्यूमरेटरला मल्टिप्लाइड करायचं. हे लक्षातच ठेवायचं. मग काय होईल? 3 multiplied by 2 is equal to 6. 6 upon 10 is equal to 0.6. कारण 10 मध्ये 1 0 आहे, म्हणून डेसिमल पॉइंट किती डिजिट नंतर येईल? 1 डिजिट नंतर. नेक्स्ट 25 upon 8 is equal to, आता 8 डिनॉमिनेटर मध्ये आहे. 8 ला त्यांनी गिवनच दिलेला आहे. 8 multiplied by 125 is equal to 1000. आपल्याला डिनॉमिनेटर 10, 100, 1000 मध्येच काढावे लागतात. त्याच्यामुळे 8 multiplied by 125 लिहिलं आहे. आता विचार करायचा, आपला नियम लक्षात ठेवायचा की ज्या नंबरनी आपण डिनॉमिनेटरला मल्टिप्लाइड करतो त्याच नंबरनी न्यूमरेटरला मल्टिप्लाइड करायचं. 25 multiplied by 125
मग इज इक्वल टू, आता आन्सर गिव्हनच आहे, फक्त डेसिमल पॉइंट काढून टाकायचा, 3125. मग काय होईल, 3125 अपॉन 1000 इज इक्वल टू 3.125. 1000 मध्ये 3 झिरो असल्यामुळे डेसिमल पॉइंट 3 डिजिट नंतर आला. रिमेनिंग एक्झाम्पल 3 and 4 ॲज युअर होमवर्क. यानंतरचा भाग आपण पुढील लेक्चर मध्ये बघूया. थँक्यू.